कोल्हापूरच्या राजकीय व सहकार क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख असलेले गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष श्री विश्वास नारायण पाटील आबाजी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। या घटनेमुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याचे समजले जाते। गेल्या काही दिवसांपासून विश्वास पाटील यांच्या पक्षांतराबाबत चर्चा रंगल्या होत्या। अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आयोजित विशेष कार्यक्रमात विश्वास पाटील आबाजी हे आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार यात शंकाच नाही। पाटील यांचा हा निर्णय केवळ राजकीय पातळीवर नव्हे तर सहकार क्षेत्रातही मोठा पडसाद उमटणारा ठरणार आहे। गोकुळ दूध संघाच्या राजकारणात त्याची मजबूत पकड असून त्यांच्या भूमिकेमुळे संघातील सत्ता समीकरणावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यांच्या युटर्नमुळे गोकुळ दूध संघामधील विरोधी गट अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत। जिल्ह्यात काँग्रेसचे पारंपरिक ताकद असलेल्या अनेक भागामध्ये विश्वास पाटील आबा यांचा मोठा पराभव आहे। मात्र त्यांनी मुख्यमंत्री व सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळसाठी मोठा राजकीय सुरुंगच मांडला जात आहे। एकूणच विश्वास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दरम्यान राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।